तर क्वेश्चन आहे मे जून 2024च्या क्वेश्चन पेपर मध्ये. क्वेश्चन नंबर 1 इज beam of cross section shown in figure is bent about horizontal axis if a bending moment is 12 kN per meter. Determine the stresses at the top fiber and also at 35 mm from top fiber. Draw bending stress distribution diagram. चला तर सोल्युशन बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओला बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि होत असेल शक्य असेल तेवढं तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मला आणखी व्हिडिओचे सोल्युशन म्हणजे आणखी क्वेश्चन पेपरचे सोल्युशन आणि स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे आपला गिवन डेटा. आपल्याला बेंडिंग मोमेंट दिलेली आहे आणि आय सेक्शन सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टॉप फ्लेमचा बेंडिंग स्ट्रेस आणि टॉप फ्लेम पासून 35 mm खाली बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे टॉप फायबर पासून. चला तर आन्सर बघू. आन्सर तर फर्स्ट आपण वाय बार काढून घेऊ. वाय बार इज इक्वल टू 15 प्लस 50 प्लस 50.2. तर वाय बार आहे आपला 40. तर नेक्स्ट आपण काढू आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. तर सिमेट्रिकल आय सेक्शन साठी फॉर्म्युला आहे BD क्यूब अपॉन 12 मायनस BD क्यूब अपॉन 12. तर डायग्राम मध्ये बघा, तर या पूर्ण डायग्राम मध्ये दोन रेक्टँगल आपण मानून घेऊ. एक मोठा म्हणजे तो BD आणि एक छोटा राहील तो स्मॉल BD. ओके. तर 80 into 80 चा क्यूब अपॉन 12 मायनस 65 into चा क्यूब अपॉन 12. तर आय सेक्शन मध्ये आपण बघा असं केलंय, एक मोठा रेक्टँगल मानलेला आहे त्याला बी आहे, त्याचा 80 डी आहे 80, आणि एक छोटा रेक्टँगल मानलाय त्याची आपण बी कसा काढला 80 जी दिलेली होती त्याच्यामधून जी वेब होती वेबची थिकनेस मायनस केली तर आपल्याला त्याची बी भेटला आणि त्याचा डी दिलेला आहे तो जसा तसा घेतला 50. आणि आपला आय आहे 2.736 into 10⁶ mm⁴. तर नेक्स्ट आहे आपलं मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस. तर त्यासाठी आपण हा फ्लेक्झुरल फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर फ्लेक्झुरल फॉर्म्युला थोडं मॉडिफाय करून घेऊ. आपल्याला बेंडिंग स्ट्रेस काढायचं आहे त्यामुळे सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन आय मल्टिप्लाय बाय वाय. वाय आहे सिग्मा आहे. तर सिग्मा आपण असं काढू त्याच्यातून सिग्मा इज इक्वल टू आपली बेंडिंग मोमेंट आहे 12 into 10⁶ अपॉन आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 2.736 into 10⁶ मल्टिप्लाय बाय वाय बार आहेत आपला 40. म्हणजे आपल्याला बेंडिंग स्ट्रेस भेटेल, त्या व्हॅल्यू कॅल्सी टाका, बेंडिंग स्ट्रेस भेटेल आपल्याला 175.82. तर आपल्या आय सेक्शनच्या टॉप फायबर वर बेंडिंग स्ट्रेस किती आहे ते काढायचे. तर त्यासाठी आपण तर यासाठी आपण ट्रिक वापरू बाय सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल sigma 1
आपल्याला जो काढायचा आहे तो सिग्मा 1 आहे. त्याला सिग्मा 1 म्हणून घेऊ. आधी आपण जो काढला तो सिग्मा आहे म्हणजे बेंडिंग स्ट्रेस. आपल्याला बेंडिंग स्ट्रेस 1 काढायचा आहे. आता सिग्मा 1 अपॉन 25 इज इक्वल टू सिग्मा अपॉन 40. आता आपण कम्पेअर केलंय, आपल्याला जो टॉप फ्लेंजवर टॉप फायबरवर जो आपल्याला बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे तर त्यासाठी आपण वाय बार घेतलेला आहे किती 25. म्हणजे 40 मधून आपण आपला वाय बार मधून टॉप फ्लेंजची जी ही होती बी होता तो डी होता तो मायनस केला, आपल्याला भेटला 25. तो असा आहे बघा 40 मायनस 15 40 मायनस 15 25. तो असा घेतला. आणि जो आपण पहिला सिग्मा काढला तर त्यासाठी आपण वाय बार घेतला होता 40. हे दोन्ही कम्पेअर केले तर या इक्वेशन मध्ये आपल्याकडे अजून एक व्हॅल्यू याला जसं तसं खाली घेऊ. सिग्मा 1 अपॉन 25 इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे 175.82 अपॉन 40. तर या सिग्माला बाजूला घेऊ 175.82 अपॉन 40 मल्टिप्लाय बाय 25 आणि आपल्याला आन्सर भेटेल या व्हॅल्यू कॅल्क्युलेट टाकल्यावर. म्हणजेच आपल्या टॉप फ्लेंजवर काय किती बेंडिंग स्ट्रेस आहे ते भेटेल. तर ते आहेत 109.88 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे आता आपलं पहिलं आन्सर. तर हा झाला सिग्मा 1. आता आपल्याला काढायचंय पूर्ण इथं सुरुवात आहे, अजून बाकीवर आन्सर. तर टोटल फोर्सेस ऍक्टिंग ऑन टॉप फ्लेंज, द टोटल फोर्सेस ऍक्टिंग ऑन टॉप फ्लेंज, फ्लेंज म्हणा किंवा फायबर म्हणा, इज इक्वल. तर टोटल फोर्सेस ऍक्टिंग ऑन टॉप फ्लेंज त्यासाठी फॉर्म्युला आहे एफ म्हणजे टोटल फोर्सेस इज इक्वल टू एरिया ऑफ टॉप फ्लेंज मल्टिप्लाय बाय ऍव्हरेज टेन्साइल स्ट्रेस. तर साठी टॉप फ्लेंजचा एरिया आहे आपला 80 इंटू 50 मल्टिप्लाय बाय ऍव्हरेज टेन्साइल स्ट्रेस कसा काढायचा 175/2 म्हणजे आपला बेंडिंग स्ट्रेस मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस येतो आपला प्लस सिग्मा 1 109.88 म्हणजे आपला सिग्मा 1 अपॉन 2. या व्हॅल्यू जसा तसा कॅल्क्युलेट टाकायचा मग आपल्याला आन्सर भेटेल 171.42. येतं आपलं आन्सर. आता आपलं लास्ट वाक्य आहे 35 mm फ्रॉम टॉप फायबर. तर त्यासाठी पहिला फॉर्म्युला घेऊ सिग्मा फ्लेक्झरल फॉर्म्युला आपला सिग्मा m अपॉन I इंटू y. सिग्मा आपल्याला काढायचा आहे टॉप फ्लेंज पासून 35 mm डेप्थ वर आपलं किती बेंडिंग स्ट्रेस आहे ते काढायचं. तर त्यासाठी m आहेत आपल्याला गिवन डेटामध्ये दिलेला आहे 12 इंटू 10⁶ अपॉन I आहे आपला आपण काढला 2.736 इंटू 10⁶ मल्टिप्लाय बाय y. तर y मध्ये आपल्याला ट्रिक आहे टोटल y बार किती आपला 40 मायनस आपल्याला किती काढायचं आहे टॉप फ्लेंज पासून 35 त्याच्यामधून 35 मायनस करून टाकू. आन्सर भेटेल आपल्याला 21.92 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. अजून आपले डायग्राम बाकी आहे आणि ही आहे आपली बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मे जून 2024 चा क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर डायग्राम पहिले काढून घेऊ आपण. आता फर्स्ट आपण फ्लेक्झरल रिजिडिटी काढून घेऊ.
म्हणजे ई आणि आय ला मल्टिप्लाय करून घेऊ. आन्सर येईल आपलं 42000 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आपण रिएक्शन घेऊ. समेशन एम ए कॅपिटल आर 0. तर आर ए प्लस आर बी इज इक्वल टू तर इथं क्वेश्चन पेपर मध्ये टायपिंग मिस्टेक होती. तर डायग्राम मध्ये आपल्याला लोड दिलाय पॉइंट डी ला 200 किलो न्यूटन आणि स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलाय लोड 100 किलो न्यूटन ऍट पॉइंट डी. तर आपण हा 200 घेऊ. 200. आता नेक्स्ट द रिएक्शन सपोर्ट दिला 200. आता इथं आपला लोड किती टोटल 200 multiply 4 minus RA into 6 is equal to 0. मानून घेऊ आणि या व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट टाकायची. RA ला x म्हणायचं. शिफ्ट दाबून अल्फा दाबून ब्रॅकेटचा आपलं दाबायचं म्हणजे x साइन दाबायचं तिथे x येईल आणि डायरेक्ट शिफ्ट सॉल्व दाबायचं. लगेच आपल्याला आन्सर भेटून जाईल. याला काय मॉडिफाय करायची गरज नाही जास्त. तर RA भेटेल आपल्याला. RA is equal to 133.33. आरे आपला म्हणजे आरे कसा आला ते बघू. आता बी पॉइंट पासून आपण सुरुवात केली रिएक्शन घ्यायला. तर लोड केली 200. तर बी पॉइंट पासून सुरुवात केली म्हणजे कसं 200 टोटल. आता बी पॉइंट पासून 200 हा लोड आहे. तो किती अंतरावर आहे 4 मीटरवर. मग 200 मल्टिप्लाय आपण किती घेतला 4. तर आता हा आर आहे. आर ची डायरेक्शन कोणतीही वर अपवर्ड डायरेक्शन आहे. मग काय घेतली ती मायनस घेतली. इथं डाऊनवर्ड डायरेक्शन आहे ती प्लस आणि अपवर्ड डायरेक्शन आहे ती मायनस. हीच रिएक्शन किती आर ची ती अपवर्ड आहे म्हणजे किती आहे मायनस आहे. मग आर आपण किती घेतला मायनस घेतला आणि बी पासून आर चं डिस्टन्स किती आहे 4 + 2 6 इज इक्वल टू 0 आणि या व्हॅल्यू कॅल्क्युलेट टाकल्या. आता या कॅल्क्युलेट अशा टाकायच्या 200 मल्टिप्लाय बाय 4 मायनस अल्फा दाबून x आला मल्टिप्लाय बाय 6 आणि शिफ्ट सॉल्व. आपल्याला आन्सर भेटून जाईल x इज इक्वल टू 133 म्हणजे आर आहे आपला 133.33. तर नेक्स्ट आहे आपलं मोमेंट इक्वेशन. तर मोमेंट इक्वेशन साठी EI d2y अपॉन dx² इज इक्वल टू आर आपला किती आला आहे. आर आलाय आपला 133.33. x इथे असे डॅश मारायचे. नंतर आपला लोड किती ऍट पॉइंट डी 200 चं डिस्टन्स किती आर पासून x - 2. हे झालं आपलं इक्वेशन 1. तर नेक्स्ट याला आता इंटिग्रेट करून घेऊ म्हणजेच आता हे राहील आपलं स्लोप इक्वेशन. EI dy अपॉन dx फक्त आणि तिथं 133.33 x चा स्क्वेअर अपॉन 2 इथे येईल C1x इथं मायनस 200 x - 2 चा स्क्वेअर अपॉन 2 येईल आपलं स्लोप इक्वेशन 2. आता नेक्स्ट त्याला डबल इंटिग्रेट करू. EI आधी इथं फक्त राहील y इज इक्वल टू 133.33. आता x ला ब्रॅकेट मध्ये टाकू म्हणजे सोपं राहील. x चा स्क्वेअरच्या जागी होईल क्यूब आणि 2 च्या जागी होईल 6. C1x प्लस C2 मायनस आता इथं 200 x - 2 चा होईल 3 आणि 2 चा होईल इथं 6. आता सॉरी 2 आणि 2 एकच आहे
पण इथं जो स्क्वेअर राहील त्याचा होईल क्यूब, आणि जो इथं खाली 2 राहील त्याचा होईल 6, आणि इक्वेशन 3. आता नेक्स्ट, आता असंच लिहून टाकू, C1 इज इक्वल टू 0 आणि C1 नाही, x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0. पुट इन इक्वेशन 3. आपल्याला काय भेटेल, VK. C2 इज इक्वल टू 0. हे लिहूनच टाकायचं कंपल्सरी, हे फिक्स आहे 100% एकदम. आता नेक्स्ट इक्वेशन 2 मध्ये, इक्वेशन 3 ने इक्वेशन 2 मध्ये पुट करायच्या या व्हॅल्यू, x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट आहे, x इज इक्वल टू टोटल लेंथ किती आपली 6 मीटर, x इज इक्वल टू 6. पुट इन इक्वेशन 3. आता आपलं इक्वेशन आहे, इक्वेशन 3 मध्ये पुट करूया व्हॅल्यू 133.336 चा क्यूब अपॉन 6. C1 इंटू 6 प्लस C2 ची व्हॅल्यू नाही लिहिली तरी चालेल कारण ती 0 आहे, मग डायरेक्ट मायनस घेऊ, मायनस 200 6 मायनस 2 चा क्यूब अपॉन 6. झालं. हे पण मगाच्या सारखंच कॅल्शियम टाकायचं, डायरेक्ट कॅल्शियम टाकायचं. आपल्याला इथं भेटेल C1 ची व्हॅल्यू, आपली C1 ची व्हॅल्यू येईल मायनस मध्ये येते 649.98. आता नेक्स्ट, आता आपण हे काय झालं, आपली C1 ची व्हॅल्यू भेटू. आता आपल्याला डिफ्लेक्शन काढायचंय, डिफ्लेक्शन अंडर पॉइंट D, डिफ्लेक्शन इक्वेशन. डिफ्लेक्शन इक्वेशन, जनरल इक्वेशन ऑफ डिफ्लेक्शन असं नोट केलं तरी चालेल. तर त्यासाठी आपण EI इंटू Y इज इक्वल टू 133.33, इथं x जसं तसं राहील अपॉन 6. आता इथं फक्त C1 ची व्हॅल्यू पुट करू, मल्टिप्लाय बाय C1 ची व्हॅल्यू आपली, जर x ची व्हॅल्यू मायनस 649.98, इथे x मायनस 200 x मायनस 2 चा क्यूब अपॉन 6. हे झालं आपलं जनरल डिफ्लेक्शन इक्वेशन. तर आता या जनरल डिफ्लेक्शन इक्वेशन मध्ये आपण x इज इक्वल टू 2 पुट करू, x इज इक्वल टू 2 म्हणजे आपला लोड जो आहे 200, तो RA पासून जेवढ्या लांबीवर आहे त्याचं डिस्टन्स ते पुट करू. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तेच करायचं असतं, जो ज्या डिफ्लेक्शनचा लोड म्हणजे ज्या पॉईंटचा लोड काढायचा राहतो त्या पॉईंट पासून RA चे जे डिस्टन्स राहतं ते टाकायचं. तर त्यासाठी आपण EI ची जी आपली व्हॅल्यू आली ती पण लिहून घेऊ, 42000. इथे येईल y इज इक्वल टू 133.33, x ची व्हॅल्यू आपली 2 चा स्क्वेअर अपॉन 6 मायनस 649.98, इथे येईल 2 मायनस 200 मायनस 2 मायनस 2 क्यूब अपॉन 6. आता इथं सेम आले, इथं 0 होईल, जर काट मारली नाही लिहिलं तरी चालेल खाली. आता नेक्स्ट 42000 y, जसं तसं खाली घेतलं, याला सॉल्व केलं, डायरेक्ट कॅल्शियम टाकलं तरी आन्सर येईल तुमचं 50.22.06. या दोन्ही टर्म सॉल्व करून घेतल्या आणि हा y जसा तसा खाली घेतला इज इक्वल टू ही टर्म इकडे काय 42000 याला मल्टिप्लाय व्हायला इकडे जाताना कशी होईल ती याला डिवाइड ला येईल. आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल y इज इक्वल टू मायनस 0.1195. हे झालं आपलं फायनल आन्सर.